ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब आपल्यासोबत आहेत. सर, सकाळी तुम्ही प्रफुल्ल लोढांचा एक व्हिडिओ समोर आणलेला होता, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून ते गिरीश महाजन त्याचबरोबर रामेश्वर राईत यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळत आहे. आता गिरीश महाजन यांनी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की तुमच्या मुलाचा ज्यावेळेला मृत्यू झाला किंवा जी काय आत्महत्या झाली ती कशा पद्धतीने झाली याच्याबद्दल मला तोंड उघडायला लावू नका. मी तुमच्या सोबत होतो त्यावेळेला, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहेत असं ते म्हणतायत. गिरीश महाजनांना या संदर्भात तुम्हाला काय नेमकं सांगायचंय? नाही, मुळामध्ये पहिल्यापासून गिरीश महाजनांची जी आता पत्रकार परिषद दिली त्याविषयी मी बोलतो की एक तर मी जे बोललो की रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजनांनी या ठिकाणी मला धमकी दिली, हे प्रफुल्ल लोढा बोलला. त्या कॅसेटमध्ये, व्हिडिओ कॅसेटमध्ये, त्याची सेल्फ व्हिडिओ कॅसेट आहे, त्याने ते सांगितलेलं आहे की मला अशी धमकी आली यांच्याकडनं जीव मारण्याच्या संदर्भात. दुसरं, त्याने त्या संदर्भात असेही उल्लेख केला आहे की ट्रायडंट हॉटेलला 3 महिने काय झालं आणि तुम्ही माझे 3 महिने पाय दाबत होते, काय करत होते सर्व मला माहिती आहे. हाही त्याने आरोप, ट्रायडंट हॉटेलमध्ये काय झालं असा प्रश्न त्याने विचारलेला आहे. तेच मी त्याच्या संदर्भामध्ये मी वेगळं काहीही विचारलं नाही जे प्रफुल्ल लोढाने त्यांच्या सेल्फ व्हिडिओमध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे माझ्यावर काही आक्षेप घेण्याचं कारणच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबत त्यांनी फोटो बिटो दाखवले, सगळं दाखवलं. लोढा हा जर खंडणीखोर आहे हे त्याला माहिती होतं. लासलगावला त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल आहे असं म्हणतो. आता म्हणतो की तो लोढा तसाच आहे, असा आहे वगैरे. मग अशा लोढाला, तुम्ही प्रफुल्ल लोढाला या ठिकाणी भाजपमध्ये घेण्याचं कारण काय? माननीय मुख्यमंत्र्यांचे फोटो दाखवणं वगैरे हे माझ्यावर नक्की कदाचित फोटो सांगता येत नाही, फोटोला विशेष महत्व नाही आहे. पण या ठिकाणी ह्या लोढाची सगळी पार्श्वभूमी माहीत असताना सुद्धा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्याला प्रवेश का दिला आणि मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी अनभिंदे का ठेवलं, हा मूळ प्रश्न आहे. रामेश्वर हा त्या ठिकाणी काम करतो. रामेश्वरने पोलिसांनी रामेश्वरने धमकी दिल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनला केली, इकडे नाही केली. आणि मग हा रामेश्वर इथे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात आहे. त्यामुळे रामेश्वराने फोन करण्यात जरा महत्व आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांविषयी विश्वास व्यक्त केला, फोटोने दाखवला. मी म्हटलं खालच्या अधिकाऱ्याची चौकशी करणार नाही. माननीय मुख्यमंत्री ही महिलांच्या बाबत संवेदनशील आहे आणि त्यामुळे त्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे. उलट मानवाला विचारण्यात आलं की मुख्यमंत्र्यांचं सांगतं, म्हटलं माननीय मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे या संदर्भामध्ये, त्यांनी या संदर्भात कारवाई करावी अशा भावनेचं मी या ठिकाणी हे सांगितलं होतं. दुसरं, माझा प्रश्नच मुळात असा आहे की ट्रायडंट हॉटेलला काय झालं, गिरीश महाजनांना किंवा या रामेश्वर नाईकांना धमकी देण्याविषयी अशी धमकी का दिली त्याचे पुरावे आहेत त्याच्याकडे, असं त्याचं म्हणणं आहे. नंबर 1 ही याची चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे. या हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावरच 2 मुलींवर अत्याचार केल्याचा पोस्को खाली गुन्हा दाखल झाला. मग सगळ्या घटनेची चौकशी करणार की नाही तुम्ही? का नुसतं इतर तर मनवडवण्याचं नाथाबाच्या मुलाचं असं झालं, काय झालं ते सांगा ना. वारंवार बोलता तुम्ही. तुमच्यात ताकद असेल, हिंमत असेल, मुख्यमंत्र्यांच्या इतके जवळचे आहात तुम्ही, गृहमंत्र्यांच्या जवळच्या चौकशी आजही करा. मी तर नव्हतोच. मी तर 2-3 दिवस त्याच्या मृत्यूपूर्व 2-3 दिवस मी आधी गावात नव्हतो. मृत्यू झाल्यानंतर मला समजलं, त्यावेळी मी धावत पळत आलो त्या ठिकाणी. आणि घरामध्ये फक्त रक्षाताई आणि निखिल होता. या दोघांच्या पलीकडे कुणालाच माहिती त्याचं कारण काय आहे. गिरीश भाऊला कारण माहिती असेल तर मला समजावं. मला समजायला झालं मी कशासाठी कारण केलं. विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. अशा तुमच्याही घरातल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहे. आता आम्ही व्यक्तिगत कारणामध्ये याच्यामध्ये जात नाही. पण मला एक बोलायचं आहे की प्रफुल्ल लोढाने या संदर्भामध्ये जे गंभीर केलेलं आहे की बटन दाबलं की हिंदुस्तान में तहलका मच जाएगा असं तो म्हणतोय त्याच्यामध्ये. मग असं त्याच्या बटन दाबलं त्याच्या शिरीमध्ये आहे काय? त्याच्याजवळ असं काय आहे की तो म्हणतो बटन दाबलं तर सगळं तहलका मच जाएगा. आणि त्याने अनेक गोष्टीमध्ये जे म्हटलेलं आहे की गिरीश भाऊने की तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी करा. तुम्ही एकच मिनिट सांगतो ते. माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. तुम्ही टाकणार नाही नाहीतर मग नाही. माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. माझ्या प्रॉपर्टीची 2 वेळा, एक वेळ नाशिकचे इन्कम आपल्या अँटी करप्शन आहे, एक वेळ पुण्याचे अँटी करप्शन, नाशिकच्या इन्कम टॅक्स विभागाने 2 वेळा, असे 4 वेळा, ईडीने 1 वेळा
अशी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची संपूर्ण चौकशी केलेली आहे. त्याच्यामध्ये काहीही अडलं नाही. छानवून थकले. हे सगळे इन्कम टॅक्स ऑफिसरला फोन करायचे, ते मला सांगायचे इथून फोन आला, तिथून फोन आला, कुछ भी निकालो, क्या निकालो, कारखाने का निकालो. माझा कोणताही व्यवसाय नाही. माझ्याकडं जवळपास 90-95 एकर जमीन आहे. ही 100% बागायत आहे. त्याच्यामध्ये खजूरची शेती मोठी आहे. त्यामध्ये आंबे जवळपास माझ्याकडं 3000च्या आसपास आंबे आहे, मोसंबी आहे, केळी आहे 50,000च्या आसपास. माझ्या शेतातलंच उत्पन्न आहे. याच्या पलीकडे 1 रुपयाचं दुसरं उत्पन्न नाहीच. त्यामुळे कितीही छानबीन केली तरी ते काही त्यांना मिळालं नाही. आता माझी उलट मागणी आहे की तुम्ही एक शिक्षकाचे चिरंजीव आहे. शिक्षकाच्या चिरंजीवाकडे कोट्यवधीची मालमत्ता आली कशी, याची चौकशी करणं सीबीआयच्या माध्यमातून. याची चौकशी झाली पाहिजे. माझी तर होऊन दिली, तुमच्याच मागणीनुसार झाली. मग आता मी मागणी करतो, तुम्ही करा ना ते तुमच्या चौकशी जाहीर करा की माझी एवढी प्रॉपर्टी आहे आणि माझी 1990ला एवढी होती, 95ला एवढी होती, ना आता एवढी आहे. कुठून लागले पैसे एवढे? माझ्या चौकशीवर माझी होऊन गेली. तुमचे कोणते उद्योग आहे? कोणती अशी 100 एकर शेती आहे की 50 एकर शेती आहे की त्याच्या माध्यमातून तुम्ही कमाई करता? उलट माझा आरोप आहे त्याच्या संदर्भामध्ये की धरणांच्या क्षेत्राखाली जमिनी घ्यायच्या. हे धरण जाणार आहे, धरण होणार आहे याचं माहिती पडून त्या ठिकाणी शहापूर धरण जे आहे त्या धरणाच्या क्षेत्राखाली यांनी जमिनी घेतल्या. त्या ठिकाणी आंबे वगैरे फळं लावल्याचं दाखवलं. पूर्वी छोटे छोटे होते, आंब्याचं दाखवलं आणि त्या ठिकाणी जवळपास 14.5 कोटी रुपये सरकारकडून लुबाडले. वास्तविक याची शेती नव्हती. एका सोनाराची शेती विकत घेतली आणि ती शेती धरणाखाली जाते म्हणून त्या 5 रक्कम मिळवली आणि रेकॉर्डला आहे. पहिल्यांदा 9.5 कोटी आणि नंतर काहीतरी लॉजमध्ये काहीतरी मोठी. कसं हे धंदे केले काय नाथवाने? आमची प्रॉपर्टीची चौकशी जरूर केली पाहिजे. आज हे करा, माझी तयारी आहे. समोर 4-5 वेळा झाली, 6व्यांदा करा. कारण माझ्याकडे नाहीच नव्हतं उत्पन्नाचं दुसरं साधनच नाही. शेतीच्या पलीकडे तुम्ही काय करणार? आणि यामधून या सगळ्या बाबींची चौकशी करा की या संदर्भामध्ये त्याचं म्हणणं आहे की जे म्हणणं आहे आपल्या प्रफुल्ल लोढाचं त्याची चौकशी करावी हीच माझी मागणी. मी स्वतःहून याच्यामध्ये काहीही मागणी केली नाही. मुख्यमंत्र्यांचे फोटो दाखवून वगैरे मी काही केलेलं नाही आहे. मुख्यमंत्री एवढंच त्यांच्यामध्ये आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली. मुख्यमंत्री तुम्हाला सगळ्या उद्योग माहिती असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणं म्हणजे तुम्ही मुद्दाम केले. तुमचं याचं जमत नव्हतं, नंतर जमायला लागलं. मग कसं जमलं? तुमची इतकी टोकाची भूमिका झाली होती. मला वाटतं की याच्या संदर्भामध्ये गिरीश महाजनलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न याने केला असावा. हे सगळ्यांना माहिती आहे. प्रफुल्ल लोढाचं मी कधी समर्थन करणार नाही, पण त्याने जे म्हटलेलं ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्या उच्चस्तरीय इन्क्वायरी करावी. महाजनांच्याही प्रॉपर्टीची चौकशी करावी. ताकद असेल, हिंमत असेल तर निखिलच्याही याची इन्क्वायरी करावी. आज इन्क्वायरी करावी आणि त्याच्या बरोबरीला महाजनच्या सगळ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी करावी. जावयाच्या नावावर प्रॉपर्टी कशा आल्या, याच्या नावावर कशा आल्या, येऊ द्या ना समोर. माझेही येऊ द्या समोर. काय येईल ते सगळं तपासा. कोण नाही म्हणतो, कोण करणे त्याला डर कशाला? आणि वारंवार नाथाभाऊ असं करतो. मग नाराज संतुलन बिघडलंय. माझ्या भाषण ऐका विधानसभेतलं अलीकडचे. आज एक युट्यूबला असतील, माझ्या फेस याच्यावर असेल. माझ्या भाषण ऐकावर संतुलन बिघडलंय. पंढरी घाबरत्या म्हटलं समोर उभा राहिला तो त्या ठिकाणी. आणि कशाच हे गेला तुझा भाऊ म्हातारा नव्हता का झाला का? तरुण वयातच गेला तू काय म्हातारा? आता म्हातारा आहे. गिरीश महाजन काय तरुण थोडीच आहे. त्याचं वय आज 65 वर्षाचं आहे. 60 वर्षाचा वरचा ज्येष्ठ नागरिक आहे. 62 का 65 वर्षाचं वय काहीतरी आहे. मग तू म्हातारीने झालं का? आताच जाणार आहे वर? हे सतत शारीरिकदृष्ट्या दिवसनं उद्या तुला या ठिकाणी हे भोगावं लागणार आहे. आणि मला काही घेणं देणं नाही, परंतु नावं घ्यायचे तर मग त्या चौकशा का होत नाही? त्याच्यावर मग का तुम्ही म्हणते की बोलू नका? मागच्या कालखंडात असंच झालं. मग कुणाशी संबंध आहे? काय जगाला बाहेर येऊ द्या की काय? ते सत्य काहीतरी बाहेर येऊ द्या. खडसे पण प्रफुल्ल लोढांच्या व्हिडिओचा आधार घेत तुम्ही जे काही आरोप केले त्या सगळ्या आरोपानंतर गिरीश महाजन उत्तर देताना म्हणतायत की काहीही झालं तरी खडसे साहेब माझं नाव त्याच्यामध्ये गोवतात आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. प्रफुल्ल लोढांकडे असं नेमकं काय आहे ज्या व्हिडिओचा आधार घेऊन गिरीश महाजनांना ते एवढे चॅलेंज करतायत? हे बघा, पहिली गोष्ट तर गिरीश महाजनाचं नाव मला घेणं ते कृत्यच अत्यंत चांगलं कृत्य करतात. गिरीश महाजन अत्यंत चांगला माणूस आहे. कारण विसराळूपणे
आता परवा त्यांना म्हटलं की एकनाथ खडसे कोण, मी ओळखत नाही. आणि आता आज म्हटलं मुलाखतीमध्ये की मी एकनाथ खडसेंबरोबर राहत होतो. म्हणजे हात बोट धरून चालत होतं हे मान्य केलं. मी तर मला कौतुक करतो त्याचं की परवाच गिरीश महाजन बनवते की मी एकनाथ खडसेंना ओळखत नाही, आणि आज गिरीश महाजन म्हणतात की हो मी त्यांच्याबरोबर त्या काळात त्यांच्याबरोबर मला माहीत आहे, सगळं माहीत आहे. तर सांग इतके दिवस का चूप राहिला, कशासाठी राहिला? करा ना चौकशी आहे. इतक्या वर्ष तर सत्तेमध्ये तुम्हीच आहे. तुमच्या चौकशीला नाही व्हायला द्यायचं. त्या तुमच्या चौकशी आल्या किंवा इकडे इतरांना वळवायचं आणि दुसऱ्याला त्रास देण्यासाठी सगळ्यांच्या चौकशा करणार आल्या. काय चाललंय तिकडे? माननीय मुख्यमंत्र्यांना माझी हीच विनंती आहे की माझा दुसऱ्यांवर विश्वास नाही, पण अजूनही माझा यावर विश्वास आहे की तुम्ही संवेदनशील आहात महिलांच्या बाबत. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा. मी दाव्यानं सांगतो याच्यामध्ये की तुम्हाला मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये मिळेल. मलाही माहिती आहे, पण माझ्याकडे योग्य वेळी या संदर्भामध्ये जो प्रफुल्ल लोढा दाखवेल त्याच्या संदर्भामधले काही कागदपत्र असतील तर मी दाखवेल. पण प्रफुल्ल लोढाच्या सगळ्या विषयावरून जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरून बोलताना गिरीश महाजन तुमच्या मुलाच्या मृत्यूबद्दल जे काही विधान करतायत, वक्तव्य करतायत, त्याला तुम्ही आता उत्तर दिलं की योग्य ती चौकशी करून दाखवा, त्याला मी चौकशीला जायला तयार आहे. असं वक्तव्य करण्यामागचं गिरीश महाजन यांचं नेमकं उद्देश काय असावा? गिरीश महाजन त्याचं बोलत नाही, मग तो म्हणतो हे प्रफुल्ल लोढानं बोलला होता, मी बोललो नाही. तर ताकद असेल तर तू बोलून चौकशी कर. मुलाचा मृत्यू हा माझ्या दृष्टिकोनात एकुलता एक मुलगा गेला ते माझं दुःख आहे. त्याचा कोणी घातपात कोणी करेल असं मला कधी वाटत नाही. मला कधी वाटतं पोलिसांनी हे रिपोर्ट दिलेले आहे. या घटनेची चौकशी पोलिसांच्या माध्यमातून झालेली आहे. त्या स्थानिक पोलिसांच्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारचं निष्पन्न झालेलं नाही. हे जरा गिरीश महाजनला तिथल्या डीएसपीला विचारून माहिती घे की पोलिसांनी इन्क्वायरी केल्यानंतर त्यात काय निघालं. मी म्हटलं होतं कारण त्याच्याकडे रिव्हॉल्वर होतं. मलाही कॉज ऑफ डेथ माहिती पाहिजे होती कशासाठी होत आहे, आणि त्या कारणाचे वारंवार काहीतरी भ्रम समाजामध्ये पसरवायचा. आमचा एकुलता एक मुलगा गेला, त्याला आमचा परिवार व्यथित झालेला आजही. त्यालाही मुलगा नाही म्हणून त्याला असं वाटतं. प्रफुल्ल लोढाच्या चौकशीमधून असं काहीतरी स्फोटक निघेल. खरोखर माझा विश्वास आहे 100% निघेल. हादरेल, सरकार हादरेल. आता दुर्दैवानं माझ्यावर कोणतो विश्वास ठेवणार नाही, कारण त्यानं मला दाखवलेला आहे. त्याच्याकडे आहे 100% आहे, म्हणून ते हे त्याला पकडतात. आताही माझा संशय आहे की त्याला हेतू पुरस्कार अटकवलं असावं, कारण त्याच्याकडचे ते कागदपत्र मिळवायला तो ब्लॅकमेल करत होता ना. हनी ट्रॅपिंगच्या संदर्भातला ब्लॅकमेल होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मुलींच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आज समजा या संदर्भातले जे गुन्हे दाखल, त्याने गिरीश महाजनला नक्कीच ब्लॅकमेल केलं असेल. तर मग पाहतो की एकनाथ खडसे आपल्यासोबत होते आणि त्यांनी गिरीश महाजनांनी जे काही प्रत्युत्तर दिलेलं होतं त्याला पुन्हा एकदा चॅलेंज केलेलं आहे. प्रफुल्ल लोढाची योग्य ती चौकशी झाली तर येत्या काळामध्ये त्याच्या चौकशीमधून नक्कीच काहीतरी स्फोटक निघेल आणि त्यामुळे सरकारनं ती चौकशी केली पाहिजे असाही दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रफुल्ल लोढाची चौकशी योग्य रीतीनं होते का आणि त्या चौकशीमधून काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.